No, my name is Muzaffar. I'm having 26 years experience and 16 years experience as a moderatorship and plus 15-year experience as a examiner. I was a chief moderator at once in year 2019. So good morning to all of you once again. आज आपण मराठीत बोलणार आहोत तर मला असं वाटतं की सगळ्यांना थोडंसं मराठी येत असावं. काय मुलांनो बरोबर? Yes. तर आता आपली ऑफलाईन एक्झाम होणार आहे तर किती मार्काचा पेपर असणार आहे? मुलांना तुम्ही बोलायचं आहे? 80. व्हेरी गुड व्हेरी गुड. 80 मार्क्सचा पेपर असणार आणि 20 मार्क्सची ओरल्स होणार. अशा प्रकारे 100 मार्क्सचा टोटल मराठीचा पेपर असणार आहे आणि तुम्हाला आउट ऑफ 100 मार्क्स मिळवायचे. तर 20 मार्क जे आहेत ते तुमच्या ओरल्स म्हणजे तुमच्या शाळेमध्ये तुमचे शिक्षक तुमचे ओरल्स घेतील, तुम्हाला मार्क्स देतील. आणि 80 मार्काचा पेपर तुम्हाला लेखी स्वरूपाचा पेपर आहे, रायटिंग. त्याला ऍक्च्युली क्वेश्चन पेपर म्हणत नाही, त्याला कृतीपत्रिका म्हणतात. कारण ऍक्शन बेस त्यावर उत्तरं विचारलेली असतात. आणि तुम्ही मराठीचं वाचन सतत ठेवलं, मराठीचा अभ्यास करणं म्हणजे मराठीचं वाचन करणं आणि ते वाचन करून त्या उतार्यावर आपलं मत व्यक्त करणं, त्या उतारावर असणारे प्रश्नांची उत्तरं लिहिणं, ही जर का प्रॅक्टिस तुम्ही ठेवली तर तुम्हाला मराठीमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळू शकतात. आता आपण 10वीच्या मराठीच्या कृतीपत्रिकेबद्दल बोलूया. कृतीपत्रिका म्हणजे लक्षात घ्या क्वेश्चन पेपर. आता हा जो क्वेश्चन पेपर आहे याला कृतीपत्रिका म्हटलेला आहे म्हणून आपण कृतीपत्रिका असे शब्द बोलणार. तर ही कृतीपत्रिका तुम्हाला 80 मार्क्सची कृतीपत्रिका साधारण आपण 3 आवर्सच धरूया. आता बोर्डने जर का टाइम वाढवलं 3.5 आवर्स तर ओके, वेल अँड गुड. पण आपण जर का 3 तासात सोडवायची असेल तर आपण एक बेसिक कॅल्क्युलेशन करू शकतो की एका मार्कासाठी मला किती टाइम आहे. तर एक ओव्हरऑल जर का आपण म्हटलं तर एका मार्कासाठी आपल्याला फक्त 2 मिनिटाचा टाइम आपण धरला तर 80 मार्कासाठी किती वेळ लागेल, किती मिनिटं? इंटू 2 2 तास 20. 80 इंटू 2 म्हणजे काय 160 मिनिट्स. आता 160 मिनिट्स म्हणजे किती आवर? 2 तास 2 तास 40 मिनिटं. व्हेरी गुड, तुमचं मॅथ्स चांगलं आहे. आता 2 तास 40 मिनिटांमध्ये राहिले किती 3 तासासाठी? 20 मिनिटं. तर हे जे 20 मिनिटं आहेत आपल्याला बऱ्याच वेळेला प्रश्नपत्रिका वाचताना, कृतीपत्रिका वाचताना विचार करावा लागतो, लिहिताना विचार करावा लागतो, आठवून लिहावं लागतं. त्यानंतर आपण जी लिहिलेली कृतीपत्रिका आहे सोडवलेली उत्तरपत्रिका आपल्याला चेक करावी लागते, पेपर टाय करावा लागतो, आपलं सीट नंबर वगैरे सगळं बरोबर आहे का, सप्लिमेंट नंबर बरोबर आहे का, त्याच्यावर सीट नंबर लिहिलाय का, बारकोड लिहिलाय का, हे सगळं चेक करावं लागतं. यासाठी साधारण आपल्याला एक 10 मिनिटाचा वेळ लागतो. तर ओव्हरऑल आपल्याकडे 20 मिनिटं सेफ असेल तरच आपण हा जो काही 3 तासाचा कालावधी आहे यामध्ये आपण आपला पूर्ण पेपर सोडवू शकतो. म्हणून एक बेसिक कॅल्क्युलेशन आहे की आपला पेपर 2 तास 40 मिनिटात म्हणजे फार तर 2.5 तासात पेपर झाला पाहिजे आणि पुढच्या 15 मिनिटांमध्ये आपल्याला पेपर आपला आन्सर पेपर रिचेक करण्यासाठी वेळ मिळाला पाहिजे. बरोबर आहे? पटतंय? सगळ्यांना समजतंय? ओके. म्हणजे आता तुम्हाला मी आज काय सांगितलं की पेपर किती वेळात झाला पाहिजे आपला? 2 तास 40 मिनिटं. 2 तास 40 मिनिटं किंवा 2 तास 45 मिनिटं. बरोबर? आता हा पेपर जर का आपला व्हायला पाहिजे तर तुम्ही डायरेक्ट जर का एक्झामिनेशनला जाऊन पेपर लिहिला तर होईल का? होईल का? नाही होणार ना. आता एखादा समजा ऍथलीट असतो, तो 100 मीटर्स मध्ये धावणार आहे, एखाद्या कॉम्पिटिशन मध्ये त्याला मेडल जिंकायचं आहे, तर तो कधी न धावता डायरेक्ट त्या कॉम्पिटिशन मध्ये जाऊन धावायला लागला तर तो जिंकेल का? हो की नाही बोला? हो की नाही बोला? नाही. का नाही? का नाही? कारण त्याला प्रॅक्टिस नसते. अगदी बरोबर, व्हेरी गुड. हुशार आहात तुम्ही मुलं. त्याला प्रॅक्टिस नाहीये, मग त्याला जिंकायचं असेल तर काय करायला पाहिजे त्याला? प्रॅक्टिस. आणि म्हणून इंग्रजीमध्ये एक सुविचार आहे, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. बरोबर आहे. म्हणजे जर का माझा मराठीचा पेपर मला 2.5-3 तासामध्ये पूर्ण करायचा आहे तर ऍटलिस्ट
माझी बोर्डाची एक्झाम होण्यापूर्वी माझे कमीत कमी 3 पेपर लिहून झाले पाहिजेत. घड्याळासमोर बसून 2.5 तासात माझे पेपर लिहिण्याची प्रॅक्टिस मला आधी केली पाहिजे. आणि ज्या दिवशी तुम्ही 3 पेपर सॉल्व्ह कराल आणि तुम्हाला कळेल की माझा पेपर 2 hours 30 minutes मध्ये होतो. पहिला पेपर कदाचित 3 तासामध्ये होईल, दुसरा पेपर 2.5 तासात होईल, तिसरा पेपर 2.5 तासात होईल. ज्या वेळेला तुमचा घरी प्रॅक्टिस केलेला पेपर 2 hours 30 minutes मध्ये होईल, मग हे कन्फर्म आहे की बोर्ड एक्झामिनेशन मध्ये तुमचा पेपर 3 hours संपण्याच्या आधी पूर्ण होईल. पटतंय? पटतंय? आर यू ॲग्री विथ मी? हो सर. हो सर. बरोबर ना? म्हणजे आपण काय शिकलो? पहिलं एक शिकलो की टाइम कसा अरेंज करायचा. फॉर 1 mark 2 minutes हे कॅल्क्युलेशन. आय विल कम्प्लीट माय मराठी पेपर इन बोर्ड एक्झामिनेशन 2 hours 40 minutes. बरोबर, हे एक शिकलो. दुसरं हे शिकलो की हा स्पीड जर का आपल्याला मेंटेन करायचा असेल, इफ आय वॉन्ट टू कम्प्लीट माय मराठी पेपर बिफोर 3 hours, विदिन 3 hours, 2 hours 40 minutes or 2 hours 50 minutes. So what's required? प्रॅक्टिस. दुसरी गोष्ट प्रॅक्टिस करायची. कमीत कमी किती पेपर सॉल्व्ह केले पाहिजे तुम्ही बोर्ड परीक्षेच्या आधी? 3 पेपर तरी सॉल्व्ह केले पाहिजे. आणि ते कसे? टाइमपास करून नाही, एकदम आपल्या घरामध्ये. समजा आपण ठरवलं की मी संध्याकाळी पेपर लिहिणार आहे. इफ आय स्टार्ट अ पेपर ॲट 5 o'clock फर्स्ट पेपर, तर 5 to 8 हे माझं एक्झामिनेशन टाइम. तर रात्री 8 वाजायच्या आधी माझा पेपर झाला पाहिजे. 8 वाजले की स्टॉप. मग आपण चेक करायचं किती राहिलं माझं. अरे माझा निबंध राहिला काय, ओके 8 मार्क जातात. म्हणजे मला किती स्पीड वाढवायला पाहिजे. निबंध राहिला म्हणजे मला अजून 20 मिनिटं टाइम कमी पडला. म्हणजे मला पुढचा पेपर अजून थोडा फास्ट लिहिला पाहिजे. किंवा मला कोणता क्वेश्चन आधी लिहिला तर फायदा होईल आणि कोणता क्वेश्चन नंतर लिहिला तर फायदा होईल, ह्याचं कॅल्क्युलेशन मला करायला पाहिजे. बरोबर ना? समजतंय ना? हो सर. हो सर. तुम्ही आपोआप तुम्हाला येईल. कधी? की तुम्ही जेव्हा मिनिमम 3 पेपर तुम्ही लिहाल. आता कसं आहे माहिती आहे काय, बरं तुमचा पोर्शन तर झाला असेल, जवळजवळ सगळ्या विषयांचा पोर्शन झाला असेल. झाला. मग आता गरज काय माहिती आहे काय, म्हणजे ट्रेनिंग झालेलं आहे, कोचिंग झालेलं आहे. आता तुमची वेळ ही आहे ही प्रॅक्टिसची. बस इथून आजपासून बोर्ड एक्झामिनेशन पर्यंत तुम्हाला प्रॅक्टिसच करायची आहे. आणि एकदम परफेक्ट प्लॅनिंग करून टाइम टेबल बनवून तुम्हाला प्रॅक्टिस करायची. तुमच्याकडे तुमच्या अभ्यासाचा टाइम टेबल पाहिजे की मी एवढ्या वाजता उठणार, या दिवशी हा अभ्यास करणार. आता मी मराठीचं बोलतो, ठीक आहे. आता मी मराठीसाठी तुम्हाला एक साधारण आपण किती दिवस देऊया. तुम्हाला किती दिवस पाहिजे मराठीचा अभ्यास करायला तुमच्या मते? बोर्ड परीक्षेला किती दिवस राहिलेत? 2 महिने. डेज किती आहेत? ऑलमोस्ट 60च्या वर. 60च्या वर आहे, ठीक आहे. सब्जेक्ट किती आहेत तुम्हाला? 9. 9 आहे. 60 डिवायडेड बाय 9 किती डेज येतात पर सब्जेक्ट? बोला. 6 दिवस. 6 दिवस. मग आपल्या मराठीला समजा 5 दिवस आहेत. किती दिवस आहेत? मला मराठीचा 5 दिवस आहेत. 5 दिवस. ओके, बरोबर. एका दिवसाचे किती तास आहेत? हाऊ मेनी आवर्स इन अ डे? 24 तास. तुम्हाला रेस्ट किती पाहिजे? झोपेची वेळ किती पाहिजे? 6 ते 7 तास. 8 तास. 24 मधून 8 गेले. 8 तास झोपेचे दिले तुम्हाला. रात्री 7 तास, दुपारी 1 तास. ठीक आहे, 8 तास तुम्हाला देऊन टाकले. पूर्ण दिवसभरामध्ये खाण्यासाठी, चहा, नाश्ता, लंच, डिनरसाठी 2 तास. चालेल ना? देऊन टाकले. 10 तास दिले तुम्हाला. 2 तास एंटरटेनमेंट, टाइमपास, फेसबुक, इंस्टाग्राम,
व्हॉट्सॲप, हा, जे काय तुमचं एंटरटेनमेंट जे काय असेल युट्यूब सगळं 2 तास देऊन टाकले. 12 तास किती राहिले? 12 तास. 12 राहिले. अजून 2 तास एक्स्ट्रा देऊन टाकले. किती राहिले? 10 तास. 10 तास. 10 तास तरी अभ्यास करू शकता का? हो सर. हो सर. 24 मध्ये 10 युटिलाइज करणार का? होऊ शकतं ना? बघा बघा, मी तुम्हाला मेथड सांगतोय कसं असतं बघा. चांगले मुलं कसं करतात कॅल्क्युलेशन, मी तुम्हाला हे शिकवतोय. आता माझ्याकडे 10 तास आहे आणि मी 5 दिवस मराठीला घेतले, म्हणजे मराठीसाठी किती आवर्स मिळाले मला? 50 आवर्स. मराठीच्या कृतीपत्रिकेमध्ये किती पार्ट आहेत? बोला, किती पार्ट आहे? 16. नाही, पार्ट त्या क्वेश्चन पेपर मध्ये पार्ट आहेत. विभाग 1, 2, 3, 4, 5, 6 असे किती पार्ट आहेत? 5 हे करेक्ट आन्सर. 5 आहे. पहिला कुठला आहे? गद्य. व्हेरी गुड. गद्य म्हणजे सगळे प्रोज, बरोबर आहे. त्याच्यामध्ये यावर्षी चुडीवाला नाहीये, बीज पेरले गेले नाहीये. बरोबर ना? हो सर. अजून कुठला नाही सांगा, तुम्ही सांगा आता. बाकी साहित्याचे रंग साहित्य नाही. अजून जगणं कॅक्टसचा स्थूल वाचन, ते स्थूल वाचन आहे, त्याच्यामध्ये नाहीये. गद्य विभागामध्ये स्थूल वाचन नाही. 3 धडे तुम्हाला नाही, चोडीवाला नाही. बरोबर आहे. आता तुम्हाला ह्या पहिल्या विभागामध्ये, गद्य विभागामध्ये तुम्हाला पाठ वाचायचे. या गद्य विभागामध्ये तुम्ही जर का सगळे पाठ वाचले, जेवढे किती पाठ आहेत, तर आपण अभ्यास कसा करायचा हे मी तुम्हाला आता. माझ्याकडे 50 तास आहेत. 50 तास मध्ये मला 3 पेपर सॉल्व्ह करायचे. म्हणजे माझे 9 आवर्स, 1 आवर्स एक्स्ट्रा द्या, 10 आवर्स माझे पेपर सॉल्विंग मध्ये जाणार आहे. चाइल्ड मायनस 10 आवर्स फ्रॉम 50, माझ्याकडे 40 आवर्स आहेत मराठीचा अभ्यास करायला, बरोबर आहे. आता याच्यामध्ये 5 विभाग आहेत. पहिला आहे गद्य विभाग, ज्याला आहेत 18 मार्क. दुसरा आहे पद्य विभाग, ज्याला आहेत 16 मार्क. तिसरा आहे स्थूल वाचन विभाग, ज्याला आहेत किती मार्क सांगा? 6. व्हेरी गुड. अरे हुशार आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे. माझं काम सोपं आहे. चौथा विभाग आहे कुठला? 4th भाषा व्याकरण. भाषा अभ्यास म्हणजे व्याकरण विभाग. किती मार्क आहेत माहिती आहे? एनी गेस? 16. 16. पद्य विभागाला पण 16 आहेत आणि व्याकरणाला पण 16 आहेत. ओके. आणि शेवटचा 5वा विभाग कुठला आहे? उनके पास कुछ देने के लिए कुछ स्थान है? उपयोजित लेखन, रायटिंग स्किल. किती मार्क आहेत? 24. या, गुड, नाईस. 24 मार्क्स आहेत. म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात हायएस्ट वेटेज कशाला? उपयोजित देना पड़ता है. उपयोजित लेखन. सेक्शन 5 विभाग 5 ला आहे, बरोबर आहे. म्हणजे आता एक गोष्ट क्लिअर झाली. 40 आवर्स आहेत माझ्याकडे, 5 विभागांचा अभ्यास करायचा. बघा, रोड मॅप क्लिअर पाहिजे. 5 विभागाचा अभ्यास, 40 आवर्स. आता आपण स्टार्ट कुठून करायचं माहिती आहे? इझिएस्ट टू डिफिकल्ट. इझिएस्ट टू डिफिकल्ट कडे जायचं. कारण का? आपण डिफिकल्ट आधीच घेतलं आणि तर डोक्याला टेन्शन होतं, मग अभ्यासाला मन लागत नाही. मग असं वाटायला लागतं कठीण आहे सगळं, जाऊ द्या. मग त्या विषयाबद्दल आपल्या मनामध्ये ना कुठेतरी तिरस्कार, घृणा निर्माण होते आणि मग मनापासून आपला अभ्यास होतो. मला असं वाटतं की प्रत्येक माणूस असाच विचार करतो, बरोबर आहे ना? तो उसके अंदर वो आया. मग आपण इझिएस्ट काय? 5 विभागामध्ये तुम्हाला काय वाटतं कोणता इझिएस्ट आहे? प्रत्येकाचं वेगळं असू शकतं, पण तरी येस. व्हॉट्स युअर नेम? तन्वी. व्हेरी गुड. गुड आन्सर. तुम्ही खूप हुशार आहे, तुम्हाला शिक्षकांनी ट्रेन केलं, मस्त. आय एम व्हेरी हॅपी. तर चौथा विभाग जो आहे तो व्याकरणाचा आहे. मी दिसतोय तुम्हाला व्यवस्थित? हो सर. चौथा विभाग जो आहे तो व्याकरणाचा आहे.
त्याला 16 मार्क आहेत. म्हणजे आपण पहिलं लिहायचं की मराठी 40 आवर्स, त्यामध्ये मी व्याकरणाचा अभ्यास पहिला करेन. माय प्रायोरिटी इन मराठी सब्जेक्ट, फर्स्ट टॉपिक इज माय मराठी भाषा अभ्यास व्याकरण. 16 मार्क आहेत. मला हे 16चे 16 मार्क घ्यायचे आहेत. ओके, मिळू शकतात ना? हो सर. पॉसिबल आहे. नथिंग इज इम्पॉसिबल. इम्पॉसिबल वर्ड हिमसेल्फ से एव्हरीथिंग इज पॉसिबल. आय एम पॉसिबल. बरोबर ना? मग आता मी लिहिलं मराठीचा अभ्यास 40 आवर्स मी पेपरवर लिहिणार. 50 आवर्स मध्ये 10 आवर्स प्रॅक्टिस फॉर रायटिंग पेपर, 40 आवर्स फॉर सेल्फ स्टडी. फर्स्ट आय विल स्टडी व्याकरण, 16 मार्क्स. काय काय व्याकरणमध्ये हे माहित पाहिजे ना आपल्याला. आपल्याला कुठे जायचं तर आपल्याला माहित पाहिजे ना, ऍड्रेस माहित पाहिजे की नाही पाहिजे, सांगा मला. मग आता मी जर का अभ्यास करणार आहे मराठीचा, तर मराठीच्या व्याकरणामध्ये काय काय आहे हे मला माहित पाहिजे ना. म्हणजे माझा अभ्यास सोपा होईल ना, समजेल ना मला. बरोबर की चूक आहे? येस 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 येस. हो सर. हा, मग आता काय मराठीच्या व्याकरणामध्ये सांगा बरोबर प्लीज. चुकलं तरी चालेल, तुम्ही छान उत्तर देताय, मला आवडतंय, तुम्ही व्यवस्थित बोलताय. आय एम व्हेरी हॅपी. सर वाक्यांचे प्रकार आहेत, नंतर व्हेरी गुड. रूपांतर आहे, बरोबर. थोडा नाही नाही, परिवर्तन नाही. शब्द. एक 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 घेऊया. एक आहे पहिलं वाक्याचे प्रकार ओळखा. वाक्याचे प्रकार ओळखा, 2 मार्क. आपल्याला माहित पाहिजे की वाक्याचे प्रकार किती आहेत. किती आहेत? ये जो डिप्लॉइड 4. 4च्या 4 सोपे आहेत आयडेंटिफाय करायचे. कसे माहित आहे? प्रश्नार्थी वाक्य हे कसं ओळखणार तुम्ही? Question mark. तिकडे अरे क्या बात आहे. टाळ्या वाजवा जरा तिच्या आधी. कोणी दिलं उत्तर? मी दीदी. वेदी, तू कॅमेरा तर ऑन कर ना. ते कॅमेरा जरा चालू. टाळ्या वाजवा ना. हे प्लीज टाळ्या वाजवा ना तिच्या आधी. असं नाही ना, आपली कलिग आहे ना ती, वाजवा टाळ्या. यस, व्हेरी गुड. ज्या वाक्यामध्ये प्रश्नचिन्ह आलं ते प्रश्नार्थी. आता उद्गारार्थी वाक्य कसं ओळखणार हो? एक्सक्लेमेशन एक्सक्लेमेशन मार्क. ज्याच्यामध्ये एक्सक्लेमेशन मार्क आला ते उद्गारार्थी. तिसरा आज्ञार्थी आहे, म्हणजे इम्पेरेटिव्ह. कसं ओळखणार? त्याच्यामध्ये आज्ञा केली. ज्याच्यामध्ये आज्ञा आहे. आज्ञा म्हणजे काय हो इंग्लिशमध्ये? रिक्वेस्ट रिक्वेस्ट, कमांड, ऑर्डर. रिक्वेस्ट, कमांड, ऑर्डर. इट इज डायरेक्टली और इनडायरेक्टली इट इज कमांड. एखादं सेंटेन्स सांगू शकाल आज्ञार्थी वाक्याचं? ट्राय तर करा. मला माहिती आहे तुम्ही सांगणार बरोबर. दररोज अभ्यास मी बोललो आता त्याच्यामध्ये अभ्यास करा. करामध्ये कमांड आहे ना. घरामध्ये आई सांगते ना, अरे रख दे ना मोबाईल, रख दे ना, बस कर ना. म्हणजे जिथे ऑर्डर असते ते वाक्य आज्ञार्थी. मग ही आज्ञा कोणत्या शब्दात असते रे? कोणत्या शब्दात असते आज्ञा? कोणत्या शब्दात? वाक्यामध्ये अनेक शब्द येतात ना. नाम येतो, सर्वनाम येतो, क्रियाविशेषण येतं. मग हे आज्ञा कोणत्या शब्दात लपलेली असते? बोला ना. अरे चुकलं तर चालेल यार. हा, क्रिया. कशामध्ये? यस, गुड गुड. क्रिया. गुड गुड. क्रिया म्हणजे ज्या क्रियेमध्ये ऑर्डर दिसेल ते वाक्य तुम्ही काय लिहिणार मग? आज्ञार्थी. आज्ञार्थी. आता चौथं राहिलं. कुठलं चौथं? 4th वन? विधानार्थी. आता विधानार्थी कसं ओळखणार? अरे ज्याच्यामध्ये प्रश्नचिन्ह नाही, ज्याच्यामध्ये एक्सक्लेमेटरी मार्क नाही, ज्याच्या वर्ब मध्ये ऑर्डर नाही, असा बिचारा सरळ साधा पप्पा सारखा बिचारा साधा साधा भोळा माणूस जसा असतो तसं हे भोळं वाक्य म्हणजे माझं विधानार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य म्हणजे आपली आई, कमांड. पुऱ्या घरावर कमांड असते, सगळ्यांना ऑर्डर देणारी असते. मजा म्हणून बोलतोय, म्हणजे लक्षात राहणार. हा, सगळ्यांच्या घरात तसंच असतं ना, म्हणून. मग आता प्रश्न काय येतो माहिती आहे? विधानार्थी आणि आज्ञार्थी याच्यामध्ये फक्त आपल्याला ओळखताना त्रास होऊ शकतो, कारण त्या वाक्यामध्ये कुठलं साईन नाहीये ना, प्रश्न नाहीये, उद्गार चिन्ह नाही. मग कसं तुम्ही फाइंड आउट करणार हे विधानार्थी कोणते आणि आज्ञार्थी कोणते? हाऊ विल आयडेंटिफाय?
सर आपण बोलला उत्तर मगाशी. ते क्रियापद असेल ना. येस, दोघांचं क्रियापद चेक करायचं. भैया भैया क्रियापद कहाँ है? हाँ, मम्मी वाला क्रियापद मिल गया, ऑर्डर वाला. ये हो गया आज्ञार्थी. अरे भोला भाला पापा जैसा है. फिर ये है विधान. क्लियर आहे? क्लियर आहे मुलांनो? येस हो सर. सर. बरं, आता पुढे काय आहे व्याकरणामध्ये? समानार्थी शब्द पार्किंग विरुद्धार्थी डालोगे नाही नाही, यहाँ पे? याच्यानंतर काय? याच्यानंतर सर, आहे वाक्य रूपांतर. शब्द वाक्प्रचाराचा समूहाबद्दल अर्थ एक लिहा. शब्द. नाही नाही, तुमच्या व्याकरणामध्ये दोन पार्ट आहेत. एक भाषाभ्यास आहे आणि एक भाषेवर आधारित व्याकरण आहे पहिलं, आणि भाषिक घटकांवर व्याकरण. तर पहिल्या पार्टमध्ये आहे वाक्याचे प्रकार ओळखा. दुसरा आहे वाक्य परिवर्तन करा. रूपांतर आणि परिवर्तन एकच अर्थ आहे, म्हणजे इंटरचेंज करायचं. प्रश्नार्थीचं विधानार्थी करायचं, विधानार्थीचं आज्ञार्थी करायचं, होकारार्थीचं नकारार्थी करायचं, नकारार्थीचं होकारार्थी, वाईस वर्सा. आता हे थोडंसं प्रॅक्टिस येणार. हे आता काय लगेच शिकवता येणार नाही, त्याला थोडी प्रॅक्टिस करायला लागते. त्यानंतर आहे वाक्प्रचारांचा अर्थ आणि वाक्यात उपयोग. वाक्य प्रकार ओळखा 2 मार्क, वाक्य रूपांतर 2 मार्क, वाक्प्रचाराचा अर्थ लिहून त्याचा वाक्यात उपयोग करा 4 मार्क. 8 मार्काचं हे फर्स्ट पार्ट आहे. आता दुसरा पार्ट आहे व्याकरणामध्ये 8 मार्क, शब्द संपदा. काय हो शब्द संपदा म्हणजे? बोला. सर समानार्थी विरुद्धार्थी. बरोबर बरोबर. लिंग 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 ओळखा, लिंग बदला. वचन ओळखा, वचन बदला. शब्द आणि शब्द समूहाला एक शब्द. वो हो गया है 5 शब्द समूहाला एक शब्द म्हणजे आपण म्हणतो ना, वर्गात अध्ययन करणारा कोण? एक शब्द काय? विद्यार्थी. विद्यार्थी. अगदी बरोबर. लोकांना न्यायदान करणारा. नेता. न्यायदान, न्याय. बाबा नेत्यांकडून काय न्यायाची अपेक्षा करतो? न्यायाधीश. न्यायाधीश. ठीक आहे. तर हे आहे, हे 5 जे आहेत हे शब्द संपदा. समानार्थी, विरुद्धार्थी, वचन बदला, वचन ओळखा, लिंग बदला, लिंग ओळखा आणि शब्द समूहासाठी एक शब्द लिहा. त्याला एकूणच काय म्हटलं जातं? शब्द संपदा. किती मार्क आहे त्याला माहिती आहे? किती? 4. 4. म्हणजे 5 आहेत, त्यातलं काय 4 आहेत. पुढे 2 मार्क आहेत. लेखन नियमानुसार लेखन. हे थोडस असं वाटतं हे काय आहे लेखन नियमानुसार लेखन? म्हणजेच काय? थोडक्यात शुद्ध लेखन. काय? शुद्ध लेखन. शुद्ध लेखन. मग आता 2 प्रकारे प्रश्न येतात त्याचा. एक तर तुम्हाला 4 शब्द देणार आणि सांगणार की चूज करेक्ट वन. ग्रॅमॅटिकली कोणता करेक्ट? निवडून अचूक घ्या. शब्द ओळखा. बरोबर. किंवा तुम्हाला सेंटेन्स पण देतील आणि सांगतील की यातली चूक शोधा आणि वाक्य लेखन नियमानुसार शुद्ध लिहा. स्पेलिंग मिस्टेक करून देणार आणि तुम्हाला सांगणार लिहा. दोन्ही प्रकारे येणार. हे झाले 2 मार्क. म्हणजे 4 आणि 2 6 झाले. पहिले 8 झाले वेगळे, आता हे 6. आता शेवटी 2 आहेत विरामचिन्हे. काय हो विरामचिन्ह म्हणजे काय? मॉल लॉन्च 670 mark. पंक्च्युएशन. आयडेंटिफाय द एकेरी साइन. अवतरण चिन्ह. म्हणजे जे काही चिन्ह आहेत, प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह, समाप्ती चिन्ह, कोष्टक, पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, हे सगळे चिन्ह 8-9 चिन्ह आहेत, ते तुम्हाला अभ्यास करायचा आहे याचा. आता याच्यामध्ये प्रश्न कसे येणार? मे बी मॅच द फॉलोइंग पण येऊ शकतं. जोड्या लावा. एका बाजूला चिन्ह देणार, एका बाजूला नाव देतील, किंवा नुसते चिन्ह देतील आणि सांगतील आयडेंटिफाय द नेम, किंवा वाक्य देणे आणि सांगतील की त्या वाक्यामध्ये योग्य तिथे विरामचिन्हांचा उपयोग करा. मग ते वाक्य वाचावं लागेल. बाबा कुठे स्वल्पविराम कुठे येतोय, पूर्णविराम कुठे येतोय, प्रश्नचिन्ह येतोय का, हे वाक्य वाचून प्रॅक्टिस. तुम्ही वाक्य जर का शांतपणे वाचलं ना, तर वाचत असतानाच तुम्हाला कळतं की तिथे चिन्ह कुठलं येणार आहे. तर अशा प्रकारे व्याकरणामध्ये पहिला 8, दुसरा 8 असे 16 मार्क. मग मला व्याकरणाची प्रॅक्टिस करायची तर काय करायला पाहिजे? की तुमच्याकडे बुक्स तर असतीलच बरेच. 21 सेट असेल, क्वेश्चन बँक असतील,
तर त्याच्यामधून तुम्ही काय करायला पाहिजे, मला व्याकरणाचा अभ्यास करायचा आहे. आय विल सॉल्व ऍटलिस्ट 10 क्वेश्चन्स. क्वेश्चन नंबर 4 मध्ये मी 10 क्वेश्चन रायटिंग प्रॅक्टिस करून सोडवणार आणि माझं अभ्यास करण्यासाठी मी माझी रिव्हिजन बुक बनवणार. त्याच्यामध्ये मी लिहिलेलं आहे 50 hours फॉर मराठी, 10 hours टू राईट द 3 पेपर्स, 40 hours टू सेल्फ स्टडी. माय फर्स्ट स्टडी पार्ट इज ग्रामर. आणि मी 10 क्वेश्चन्स क्वेश्चन नंबर 4 नंबरचे 10 क्वेश्चन सोडून प्रॅक्टिस करणार. आणि जे येत नाही ते टीचरला विचारणार, त्यांची मदत घेणार किंवा स्वतः अभ्यास करून उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. बरोबर आहे. तुम्ही अशी प्रॅक्टिस केली तर मी तुम्हाला गॅरंटी देतो 16 मधून तुम्हाला 14 मिळाल्याशिवाय राहणार. काय वाटतं तुम्हाला? नाही मिळणार अशा प्रकारे प्रॅक्टिस केली, एवढं परफेक्ट प्रॅक्टिस केली प्लॅनिंग करून? मिळेल सर. बस, दिस कॉन्फिडन्स इज रिक्वायर्ड. इफ यू प्लान अँड यू स्टिक विथ युअर प्लान, डेफिनेटली विल गेट इट. 100% तुम्हाला मिळणार. आता हे झालं एक प्रायोरिटी मध्ये मी व्याकरणाने सुरुवात केली. आता मला सांगा दुसरं काय? सर पद्य. हा, सर पद्य. करेक्ट. पद्य करूया. ठीक आहे, पद्य करूया. मग आता मी लिहिणार सेकंड टॉपिक पद्य. पद्य म्हणजे काय हो? कविता. कविता. मी कवितेचा अभ्यास करणार. किती कविता आहेत? कुठल्या कुठल्या आहेत? हम्म? 2 दिवस, बरोबर. औक्षण, पंचवाणी. रंग उद्याचे, आता मांडे. हिरवगा जाळासारखं, बरोबर स्वप्न करू साकार. बरोबर. गुड. आता एवढ्या कविता आहेत हे मला माहिती आहे. बरं, आता हे झालं कवितेचा अभ्यास. आता कवितेचा अभ्यास करायचा कसा? प्रश्न क्रमांक 2 कवितेवर आहे, विभाग 2 कवितेवर आहे. मग आता प्रश्न असा आहे की कवितेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात हे माहित पाहिजे. आपल्याला प्रश्न माहित असेल तर अभ्यासाची दिशा माहित आहे ना. तर आपल्याला माहित असणार ना. बघा, आपल्याला क्वेश्चन माहित आहे तर आपल्याला अभ्यास करणार. आपण जर क्वेश्चन माहित नाही करून घेतलं ना तर आपला अभ्यास चुकणार. अभ्यासाची दिशा चुकणार. म्हणजे घरामध्ये आई नसताना आपल्याला माहित पाहिजे ना मीठ कुठे आणि साखर कुठे आहे. जर का त्याच्यामध्ये कन्फ्युजन झालं तर तुमचा चहा खारट होईल आणि खीर पण खारट होईल. तुम्हाला त्यातला फरक माहित नसेल की कुठल्या डब्यात काय आहे. तर क्वेश्चन काय आहेत सांगा मला पद्य विभागामध्ये. पद्य विभागामध्ये पहिला आहे तुम्हाला एक सीन कविता देणार. तुम्ही जे अभ्यासले ना त्याच्यामध्ये त्या ती पूर्ण कविता देतील, ती कविता हाफ देतील आणि त्याच्यावर ऍक्टिव्हिटी बेस असतील. मग आकलन असतील. आता आकलन म्हणजे काय? चौकटी पूर्ण करा, आकृती पूर्ण करा, जोड्या लावा, एका वाक्यात उत्तरे लिहा, एका शब्दात उत्तरे लिहा, चूक की बरोबर ओळखा, है ना, किंवा सिक्वेन्स मध्ये सेंटेन्सेस लावा. हे जे काय सगळं ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे हे आकलन. 4 मार्काचं आकलन. 2 मार्काचं तुम्हाला येणार कवितेतील शब्दांसाठी समानार्थी शब्द लिहा किंवा या शब्दांचे अर्थ लिहा किंवा दिलेल्या शब्दांसाठी कवितेचे शब्द शोधा. हे येणार आहे 2 मार्काचं. आणि 2 मार्काचं काव्य सौंदर्य. काव्य सौंदर्य म्हणजे काय? इनडायरेक्टली स्वमत. काव्य सौंदर्य म्हणतात म्हणजे त्या कवितेची सौंदर्य सुंदरता काय आहे ते तुम्ही स्वतःच्या विचारात स्वतःच्या शब्दातल्या. हा प्रश्न सोडायचा नाही, हा प्रश्न लिहायचा. काय वाटेल ते तुम्हाला येतं ते लिहायचं. त्याच्यामध्ये तुमच्या हक्काचे मार्क आहेत. तुम्ही लिहिलेलं आहे. 2 पैकी 1 मार्क तुम्हाला मिळणारच. सोडायचा नाही. तुम्हाला जे वाटतं कवितेबद्दल ते लिहायचं म्हणजे लिहायचंच. तर 8 मार्काचं पहिलं या तुम्हाला सीन पोएट्रीवर 8 मार्काचे कृती येणार. 4 मार्क आकलन, 2 मार्क शब्दांचे अर्थ, 2 मार्क काव्य शब्द. म्हणजे मला हे माहित झालं. आता मला कळलं की हे प्रश्न मग आता अभ्यास कसा करायचा आहे मला. तर त्या कवितेवर मला काय प्रॅक्टिस करता येईल. एका वाक्यात उत्तरे, एका शब्दात उत्तरे, चौकटी पूर्ण करा, आकृती पूर्ण, हे करणार मी.
प्रत्येक कवितेच्या मागे प्रश्न आहेत, कृती आहे, ती करणार. बुक क्वेश्चन बँक बुक आहे आपल्याकडे, त्याच्यातून मी करणार. आपल्याला प्रॅक्टिस करायची ना, कुठलं पण बुक मिळालं त्या कवितेशी संबंधित जी पण उत्तरं ती सोडवणार. दुसरा पार्ट काय? दुसरा पार्ट आहे क्वेश्चन नंबर 2A मध्ये तुम्हाला 2 कवितेची नावं देणार आणि सांगणार मुद्द्यांच्या आधारे रसग्रहण करा. त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात क्रिटिकल ऍप्रिसिएशन. मुद्दे देणार. मग मुद्दे काय आहेत? 2 कविता असणार आहे, त्याच्यापैकी एक कविता सिलेक्ट करायची, त्याच कवितेचं सगळं लिहायचं, अर्ध याचं आणि अर्ध त्याचं, असं नाही करायचं. समजलं? हो सर. मग आता सांगितलं कवीचं नाव लिहा. मग कवीचं नाव तुम्हाला सगळ्या कवितेच्या कवीचं नाव पाठ झालं पाहिजे, बरोबर ना? मग मी काहीतरी लॉजिक लावून काहीतरी एक असा गेम तयार करेन, बाबा या कवितेचं हे नाव, असं काहीतरी रायमिंग सेंटेन्स तयार करेन ज्याच्यामध्ये माझ्या सगळ्या कवितेचं नाव आणि कवीचं नाव असेल, ते बाहेर ठेवलं. किंवा एक चार्ट तयार करेन आणि घरामध्ये भिंतीवर टेबलवर ठेवेन, जाता येता मी ते बघत राहीन, म्हणजे आपोआप माझ्या डोक्यात येईल, बाबा ही कविता याने लिहिली, 2 दिवस नारायण सुटे. बरोबर बरोबर. स्वप्न करू साकार किशोर पाठक, बाबा पटकन माझ्या लक्षात येईल. तर असं. मग दुसरा आहे की कवितेचा विषय. आता कवितेचा विषय कवितेच्या प्रस्तावनेमध्ये आहे. औक्षण कवितेमध्ये सैनिकाचं बलिदान, त्याच्या त्यागाचं महत्व सांगितलेलं आहे, बरोबर ना? 2 दिवस मध्ये कवीने जीवनामध्ये भोगलेलं दुःख किती मोठं होतं याविषयी चर्चा केलेली आहे. तर हे कवितेचा विषय आपल्याला प्रत्येक माहित पाहिजे, लिहून काढा. तुम्हाला बऱ्याच काही PDF मध्ये तुम्हाला शाळेने पण पाठवलं असेल कवितेचं असेल, ते तुमच्याकडे आहे, ते करायचं आहे. मग त्याच्यानंतर त्याचे प्रश्न आहे की कवितेचा संदेश, काय संदेश देते कविता? औक्षण कविता संदेश देते सैनिकांचं महत्व जाणा, देशासाठी वेळ पडल्यास बलिदान करण्याची आपली तयारी असली पाहिजे, देशासाठी देशाची सुरक्षा करणाऱ्या जवानांविषयी आपल्या मनामध्ये अभिमान असला पाहिजे, देशाभिमानाची भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे, हा संदेश देते कविता. तर हे आपल्याला माहिती. तर मला माहित झालं, मला कवीचे नाव माहित पाहिजे, कवितेचा विषय माहित पाहिजे, मला कवितेचा संदेश माहित पाहिजे. आता या ठिकाणी एक प्रश्न येतो, कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण. मुलांनो, हा प्रश्न लिहायचा. तुम्ही आवडली तरी लिहा, बिनधास्त. मला आवडली बाबा, मला शब्द चांगले वाटले, भाषा सोपी होती, अर्थ चांगला होता, बस 2 कारणं लिहा. आणि मला पहिलं लिहायचं, मला ही कविता खूप आवडली कारण या कवितेमध्ये भाषा सोपी आहे, कवितेचा अर्थ खूप चांगला आहे, म्हणून मला कविता आवडली, बस मिळणार मार्क. सोडायचं नाही. तुम्हाला समजा नाही आवडली, मला ही कविता नाही आवडली, निगेटिव्ह लिहिलं तरी पण मार्क मिळणार. का नाही आवडली? मला कवितेचा अर्थ कळला नाही, कवितेची भाषा मला कठीण वाटली. लिहा ना. तुम्हाला त्याबद्दल सत्य लिहिण्याची इथे परवानगी आहे, लिहायचं आहे, याला मार्क मिळणार आहेत. निगेटिव्ह लिहिलं तरी मार्क आहेत. आणि मग याच्यामध्ये असं पण येऊ शकतं की दिलेल्या ओळींचा अर्थ लिहा. मग ती जी कविता सिलेक्ट केली आहे त्याच कवितेशी रिलेटेड ज्या ओळ दिल्या त्याचा अर्थ लिहायचा, सरळ अर्थ. सरळ अर्थ म्हणजे काय हो? कवितेमध्ये ओळ जी आहे ना ती प्रोज मध्ये असते, तिला पोएट्री फॉर्म मध्ये असते, तिला प्रोज मध्ये करायचं. आपल्याला जो अर्थ कळला तो आपल्या शब्दामध्ये लिहायचा. तिथे लिहिलेलं आहे तुमच्या शब्दात लिहा, सोडायचं काही नाही, पूर्ण लिहायचं व्यवस्थित. आणि कदाचित याच्या ऐवजी तुम्हाला असं येईल की कवितेतील या शब्दांसाठी पर्यायी शब्द लिहा, समानार्थी शब्द लिहा, त्या शब्दांचा अर्थ लिहा. ओळींपेक्षा हे आलं तर जास्त सोपं आहे अर्थ लिहिण्यापेक्षा. पण आता ते आपल्या नशिबावर काय येणार माहित नाही. ओळींचा अर्थ लिहा येणार आहे, त्या शब्दांचा अर्थ लिहा येणार आहे, पण लिहायचं. तर आपल्याला माहित झालं आता आपल्याला 2 पार्ट मध्ये येणार आहे कविता, एक सीन येणार आहे आणि एक येणार आहे रसग्रहण. मग आता अभ्यास कसं करायची दिशा कळते ना, कळते? क्लिअर आहे? म्हणजे आपलं प्लॅनिंग कसं जसं पाहिजे, परफेक्ट पाहिजे. एवढे आवर्स मी अभ्यास करणार, एवढे पेपर लिहिणार, पहिलं व्याकरण करणार, दुसरं कविता करणार, आणि व्याकरणामध्ये काय आहे, कवितेमध्ये काय आहे हे मला माहित पाहिजे. हे मला माहित नसेल तर माझा अभ्यास बरोबर होणार नाही.
माझी दिशा चुकेल. पिक्चर क्लिअर पाहिजे पहिलं, की मला काय करायचंय, मला कवितेचा काय अभ्यास करायचा आहे हे पहिलं क्लिअर पाहिजे. बरोबर आहे ना? आपल्याला पूर्ण माहित असेल ना कुठे जायचं एक्झॅक्ट, तर आपण वेळेवर पोहोचतो. नाहीतर आपल्याला 10 जणांना विचारावं लागतं, भैया ये किधर है, ये हॉटेल किधर है, ये रोड किधर है, ये स्टॅच्यू किधर है. 10 ठिकाणी थांबावं लागतं आणि आपला वेळ बराच जातो. म्हणून आपल्याला पूर्ण आपला रोड मॅप क्लिअर पाहिजे, की मला काय अभ्यास करायचा आहे. व्याकरणमध्ये काय अभ्यास करायचा माहित झालं, कवितेमध्ये काय अभ्यास करायचा माहित झालं. ओके. आता व्याकरणासाठी मला किती तास लागतील हो? मला वाटतं 2 तास खूप झाले ना. हो. 3 तास धरा, 3 तास. आणि कवितेसाठी समजा राहिलेले 7 तास आहेत. कविताच तेवढ्या आहेत, एका तासामध्ये एक कविता संपली की झाला. म्हणजे एका दिवसामध्ये 10 तासामध्ये तुम्ही व्याकरण केलं आणि कविता केली. सर रसग्रहण 8 मार्क. हो, हो. 8 मार्क. बरोबर. सर व्याकरणात एक डाउट है सर. हाँ. हमारा सर व्याकरणात तो ते ये वाला वाक्प्रचार हमने कुठून जीरो किया येतात? था, मला कि तर हमको कधीच उसके येत बाद वाली इनकम टेक्स्टबुक प्रत्येक पाठाच्या नंतर वाक्प्रचार आहे. तो ओके सर. शायद ये बरं, आता तिसरा कोणता घेऊया अभ्यासाला? 2 तर गेले 5 मधले. आता राहिला आहे प्रोज, स्थूल वाचन आणि रायटिंग स्किल. कोणतं घेऊया? तुम्हाला काय वाटतं? सर गद्य घेऊया. गद्य. गद्य. घेऊया. म्हणजे उपयोजित लेखन नकोच? नको. आता एक 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 बघा, ग्रामर विदाउट टेक्स्टबुक झालं, एक पद्य विथ टेक्स्टबुकशी रिलेटेड आहे. मग आता एक विदाउट टेक्स्टबुक घ्या ना, रायटिंग स्किल. अरे रायटिंग स्किल सगळ्यात हेवी आहे ना, 24 मार्कांचा आहे. त्याला नंतर कसा ठेवून चालेल? घेऊया का? काय काय बरं सांगा रायटिंग स्किल? पत्र, निबंध, कहाणी. पत्र, बातमी, कहाणी, जाहिरात, विज्ञापन. जाहिरात, विज्ञापन एकच. नाही वृत्तांत. Sorry. बातमी लेखन. बरोबर. बातमी लेखन. बरोबर. बातमी, वृत्तांत एकच. बरोबर. पहिला आहे बघा पत्रलेखन. आता पत्रलेखन म्हणजे काय आहे नेमकं हे माहित पाहिजे ना. पत्रलेखन में क्या आएगा भैया? क्या आएगा? क्या आएगा? बघा, मी नेहमी म्हणतो ना की कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी आहे ना आपलं प्लॅनिंग क्लिअर पाहिजे. मग ती गोष्ट ना फुल इझी, सोपी होते. मी हॉटेलमध्ये खायला जाण्याआधी आहे ना डिसाईड करतो मी काय खाणार. तिकडे जाऊन गोंधळ करत बसत नाही. कारण ते मेनू कार्ड मध्ये 100 आयटम असतात ना, गोंधळून जातो. आणि मग ते मागवलेलं ना चांगलं नाही लागत. पहिलं डिसाईड करतो, बाबा आज हे खायचं, हे बरेच दिवस हे खाल्लं नाही, आज हे खायचं. जातो, ते मागवतो, खातो, बिल भरतो, येतो. प्रॉब्लम सॉल्व. उधर जाके देखते बैठूंगा कितना टाइम जाता है, फिर ये खाओ क्या वो खाओ, वो खाओ क्या ये खाओ. भाई लास्ट टाइम वेज बिरयानी खाया था ना, इस बार पुलाव खाऊंगा. बात करो ना. बैंगन का भरता खाया था ना, अभी मुझे पनीर भाजी खाना. क्लियर है ना? क्लियर चाहिए कि नहीं चाहिए, आप मुझे बताओ. ये जब डिसीजन लेने आपको आएगा ना, आपकी जिंदगी है ना बहुत सुंदर हो जाएगी. ये सीखो आप लोग कि पहले क्लियर होना चाहिए. अभी क्लियर होना चाहिए कि मुझे पत्र लेखन में क्या आने वाला है. क्या है पत्र लेखन? मालूम है क्या है पत्र लेखन मराठीत? कोणत्या प्रकारचे पत्र आहेत? क्योंकि तर 2 प्रकारचे येतात. अरे व्हेरी गुड रमेश, ग्रीन कॉप का व्हेरी गुड तन्वी. 2 प्रकारचे पत्र आहेत, एक औपचारिक, दुसरा अनौपचारिक. आता ह्याच्यात पण माहित पाहिजे ना औपचारिक मध्ये काय आहे. औपचारिक मध्ये काय येणार? अरे औपचारिक यानी फॉर्मल ना भाई. आएगा क्या फॉर्मल? तो फॉर्मल, लेकिन क्या आएगा? अधिकारीला पत्र लिहिण्यासाठी पाण्याची समस्या. नाही. कुठलं अभिनंदन करण्यासाठी. राइट. नाही. औपचारिक मध्ये एक्झॅक्ट टॉपिक काय आहे? 2. हे बघा लक्षात घ्या, तुमच्याकडे पेन असेल तर लिहून ठेवा. औपचारिक पत्रामध्ये 2 टॉपिक पैकी एक येणार, मागणी पत्र अथवा विनंती पत्र. डिमांड लेटर और रिक्वेस्ट, दोनों में से एक आए. अब ये आएगा, इसके लिए और भी है औपचारिक. इनफॉर्मल में औपचारिक, औपचारिक बोलते हैं ना, तो उसमें आएगा अभिनंदन यानी कॉन्ग्रेचुलेशन.
पण मी तुम्हाला सजेस्ट करेन यू गो फॉर फॉर्मल. विनंती किंवा मागणी पत्राची प्रॅक्टिस करा, अभिनंदन पत्राची प्रॅक्टिस करू नका. ओके, अभी क्लियर हो गया मुझे क्या पढ़ना है पत्र लेखन में? 2 पत्र लेंगे आपके सामने, एक तो मांगनी या विनंती में से एक आएगा और एक आएगा अभिनंदन. इसमें से एक पत्र लिखना है. इसके लिए और भी है, और भी एक और है. इसमें और है सारांश लेखन. जो क्वेश्चन नंबर 1 में एक अपठित पैराग्राफ आएगा, अनसीन पैराग्राफ, उस पैराग्राफ को पढ़कर आपको समरी लिखना है, ये भी बोलेंगे. तो हमको समरी नहीं लिखना है, हमको अभिनंदन पत्र नहीं लिखना है. हम लिखेंगे फॉर्मल लेटर, चाहे वो फिर डिमांड लेटर आए या रिक्वेस्ट लेटर आए, दोनों में से एक लिखेंगे. क्योंकि मेरा क्लियर है, मैं इसी का प्रैक्टिस करूंगा, बाकी प्रैक्टिस करूंगा नहीं. क्यों भाई? भाई मुझे विरार जाना ही नहीं तो मैं विरार का टिकट क्यों निकालूं? मुझे दादर जाना है तो मैं दादर का ही टिकट निकालूंगा. क्यों मैं पूरा टिकट निकाल के रखूं चर्च गेट तक? क्या जरूरत है? मुझे अगर मांगनी और विनंती पत्र करना, मैं उसी की प्रैक्टिस करूंगा. था मैं अभिनंदन पत्र की तरफ देखूंगा ही नहीं. क्या करना है मुझे, लिखना ही नहीं है. क्लियर? कि ये 3 में से एक हो गया, सारांश, अभिनंदन और ये, तो एक पत्र हो गया, 6 मार्क. आता त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 5 आहे उपयोजित, हा पार्ट है. 3 है, 3 क्वेश्चन है, 3 कृतियां है, उसमें से 2 लिखना है. पहला है कथा लेखन, दूसरा आहे बातमी लेखन, तिसरा आहे जाहिरात लेखन. आता तुम्ही तिन्ही पैकी 2 कुठले पण लिहा, पण चॉईस येणार आहे, 3 येणार आहे. मग आपल्याला जे येते चांगलं त्याची प्रॅक्टिस करा ना. तिसऱ्याची कशाला करायची? जाहिरातची करा, वृत्तांत लेखन करा. कथा लेखन खूप मोठं लिहावं लागतं, जास्त वेळ जातो. वृत्तांत लेखन सोपं आहे, 2 पॅराग्राफ मध्ये लिहायचं आहे. पेपरचं नाव लिहायचं आहे, स्थळ लिहायचं आहे, दिनांक लिहायचा आहे आणि ऍज इट इज जे काही वृत्तांत ते लिहायचं आणि खाली वार्ताहराकडून लिहायचं. बस 2 पॅराग्राफ मध्ये वृत्तांत लेखन होतं. गोष्ट लेखन 4-4 पॅराग्राफ लिहा, 2 पानं भरून गोष्ट लेखन लिहा. कशाला पाहिजे? 3 पैकी 2 लिहायचे ना. मी 2चा अभ्यास करेन, पण चांगला करेन. याला प्रत्येकी 5-5 मार्क, म्हणजे 10 मार्क. 6 आणि 10 16. आता तिसरा पार्ट आहे लेखन कौशल्य. शब्द येणार लेखन कौशल्य. 3 पैकी 1 लिहायचं आहे. प्रश्न क्रमांक 5 ई लेखन कौशल्य, 3 पैकी 1 लिहायचं आहे. लेखन कौशल्य म्हणजे काय? निबंध लेखन. यस, निबंध लेखनाला त्यांनी शब्द वापरलाय, नवीन शब्द लेखन कौशल्य. घाबरून जायचं नाही, बापरे ये क्या पूछ रहे. बाबा लेखन कौशल्य यानी राइटिंग स्किल, यानी निबंध लिखना है मुझे. 3 प्रकारचे निबंध येणार. कोणते कोणते माहित आहेत? हो सर. आत्मकथन, आत्मकथन, प्रवास वर्णन, काल्पनिक प्रसंग वर्णन, प्रसंग वर्णन. आणि प्रसंग म्हणजे नाही, काल्पनिक नाही, वैचारिक. वैचारिक लेखन. वैचारिक. पहिला प्रसंग, दूसरा आत्मकथन आणि तीसरा वैचारिक. आता ये डिसाइड करा ना, 3 में से 1 लिखना है ना मुझे. तो मैं तीनों का क्यों पढ़ूं? क्या जरूरत है? 3 तो नहीं लिखना है ना. फिर अभी इसमें से आप लोगों की चॉइस है, तीनों में से एक कोई पार्ट है, कोई भी एक कैटेगरी सिलेक्ट करो. आत्मकथन इजी है मेरे हिसाब से. उसमें पास्ट टेंस में भी लिखना पड़ता है, प्रेजेंट में भी लिखना पड़ता है और भविष्य काल में लिखना पड़ता है. प्रसंग लेखन पास्ट टेंस में लिखना पड़ेगा और वैचारिक तो थोड़ा डिफिकल्ट है, उसमें थोड़ा थॉटफुली सोच के लिखना पड़ता है. तो मुझे ऐसा लगता है कि आत्मकथा की प्रैक्टिस करो. तो कैसा प्रैक्टिस करेंगे? पहले तो मैं आत्मकथन से रिलेटेड 10 निबंध पढ़ूंगा ध्यान से. एका मैदानाचे आत्मकथन. आत्मकथन मध्ये विषय कसा आहे तो माहित आहे? मी क्रीडांगण बोलतोय. बोलतोय म्हणजे आत्मकथन. क्रीडांगण म्हणजे काय? प्लेग्राऊंड. प्लेग्राऊंड. बरोबर आहे. प्लेग्राऊंड. हा, फळ्याचे मनोगत. मनोगत म्हणजे पण आत्मकथा. म्हणजे शब्द वेगवेगळे आहेत, त्यामुळे मुलं घाबरतात. आईला क्या पूछ लिया ना, मनोगत कैसा बोल रहा है, मैं बोल रहा हूं, तू बोल रहा है, क्या कर रहा है. म्हणजे हे जे असं आहे ना, मनोगत, बोलतोय, हे समजायचं आहे आत्मकथनची कॅटेगरीमध्ये, ऑटोबायोग्राफी. आता फक्त त्यातले शब्द माहित पाहिजे. फळाचे आत्मकथन म्हणजे काय? फळा म्हणजे काय? ब्लॅकबोर्ड. ब्लॅकबोर्ड. बरोबर ना. सुकलेल्या झाडाचे मनोगत.
आहे ना. म्हणजे मनोगत लिहिलं तर जास्त सोपं आहे. त्यांचं बालपणापासून तारुण्यापासून सगळं लिहावं लागतं आणि आताची स्थिती 3 स्टेजमध्ये तो निबंध असतो, म्हणून तो मला सोपा वाटतो. आणि हा निबंध सोपा का वाटतो माहिती आहे? आता सुकलेल्या झाडाचा आत्मवृत्त लिहायचा ना, तर आपण स्वतः सुकलेलं झाड आहे असं समजून लिहायचं. क्रिकेटच्या बॅटचं आत्मकथन आहे, आपण क्रिकेटची बॅट आहे असं समजून लिहायचं. मग काय करावं लागेल की एक 10 एसे आत्मकथनाचे वाचा आणि एक 5 एसे लिहून काढा, 4 पॅरेग्राफ प्रत्येक एसेमध्ये. तुम्ही जर का मला सांगा एक 4 आणि 5 एसे लिहिले आणि 10 एसे रीड केले, तर तुम्हाला नाही वाटत, तुम्हाला कॉन्फिडन्स नाही येणार निबंध लिहायचा? येणार सर. 100%. आणि मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो, मराठीत मार्क कमी येण्याचं कारण आहे ना, क्वेश्चन नंबर 5 आहे, रायटिंग स्किल. जिथे 24 मार्क्स आहेत, हायएस्ट वेटेज आहे, आणि आपण त्याला सगळ्यात लोवेस्ट इम्पॉर्टन्स देतो. आर यू ऍग्री विथ मी? आपल्याला काय वाटतं माहिती आहे? अरे परीक्षा के दिन लिख लेंगे, मैं तो पैदाइशी ऑथर हूं, निबंध क्या है, ये हाथ का मैल है, ऐसे जाके लिख दूंगा. पत्र क्या है पत्र, समझ रहे हैं? स्टोरी तो बोलने में मैं कितना फेकाफेकी करता हूं, कभी भी लिख दूंगा. आपण कधीच आहे ना त्याचा सिरियसली अभ्यास करत नाही आणि सिरियसली लेखनाची प्रॅक्टिस करत नाही, आणि म्हणून आपलं उपयोजित लेखनामध्ये मार्क जातात. आणि म्हणून आपल्याला बघा कधी पण काय वाटतं ना, अरे इतना निबंध लिख दिया तो भी टीचर 2.5 दे रही है, 3 ही दे रही है, 3.5 दे रही है. और बहुत बार तो बातें बड़ी बड़ी करते हैं, एग्जाम में लिख देंगे, लिखते समय नानी याद आती है, 10 लाइन के आगे निबंध पहुंचता ही नहीं, फिर थक के बोल देते जान दे छोड़ दो. हमारा पेपर इनकम्प्लीट रखते हैं, लेकिन हमें जो मार्क्स मिलते हैं ना, आउट ऑफ 80 मिलते हैं. हमने पेपर 70 मार्क्स का लिखा है, 10 मार्क का छोड़ दिया है, लेकिन बोर्ड ऐसा नहीं बोलता ना, अरे नहीं बच्चे ने 70 का ही लिखा है तो उसको आउट ऑफ 70 काउंट कंसिडर करेंगे. नहीं, बोर्ड तो आउट ऑफ 80 कंसिडर करेगा ना, क्या नहीं? आपकी थाली में बिरयानी आई है 200 रुपये की, आपने आधी बिरयानी खाई, आधी छोड़ दी, काउंटर पे आपसे 100 रुपया लेंगे क्या? कितना लेंगे? 200. ना. तो इसीलिए जितना भी हम छोड़ेंगे वो हमारा लॉस है. तो हमें पूरा 80 मार्क्स का लिखना ही पड़ेगा अच्छे से. हम छोड़ते जाएंगे तो हमारा ही लॉस है. हमारा तो जितने भी मार्क्स आने वाले हैं उसका काउंटिंग का आउट ऑफ 80 होने वाला. मित्रांनो, असा जर का अभ्यास केला ना, मी तुम्हाला गॅरंटी देतो यावर्षी तुमचे मराठीचे मार्क वाटतं तुम्हाला. आता मी जे बोललो तुम्हाला बरं वाटतंय, सोपं वाटतंय कसा अभ्यास करायचा? हो सर. हो सर. पटतंय का माझं? बघा, मी सर आहे म्हणून बोलू नका की पटतंय म्हणून. मला हे म्हणायचं आहे तुम्हाला, मी हे शिकवतोय की आपल्याला काय करायचं आहे ना हे माहित पाहिजे, की हा अभ्यास आहे तर काय करायचं आहे, काय वाचायचं आहे, याच्यामध्ये काय येणार आहे हे माहित करून घ्यायला पाहिजे. बरोबर आहे ना? तिसरा पार्ट काय करायचा आहे? पत्र वाचायचे, 5 पत्र लिहायचे, 5 बातमी लेखन वाचायचे, 5 बातमी लेखन लिहून काढायचे, 5 जाहिरात वाचायच्या, 5 जाहिरात वेगवेगळ्या लिहून काढायचे, आणि जर का कोणी कथा लिहिणार असेल तर कथा वाचायच्या, 5 कथा लिहून काढायच्या, 10 निबंध वाचायचे, 5 निबंध लिहून काढायचे. सगळ्या कॅटेगरीच्या नाही, जी कॅटेगरी तुम्हाला आवडते, तुम्हाला इझी वाटते, त्याच कॅटेगरीच्या निबंधाचा अभ्यास करायचा आहे, तिन्ही नाही. काय बोललो मी? तिन्ही नाही. बरोबर आहे? क्लिअर आहे? किती झाले? 3 प्रश्न झाले. व्याकरण, पद्य, उपयोजित आणि लेखन. उपयोजित लेखन झाले 3. आता माझा तिसरा पॉईंट झाला. आता पहिला पॉईंट माझा एका दिवसात झाला. म्हणजे पहिला व्याकरण आणि पद्य हे 2 घटक माझ्या एका दिवसात 10 तासाच्या अभ्यासात झाला. बरोबर ना? मला कॉन्फिडेंस येईल की नाही, अरे मेरे 2 यूनिट हो गए यार 10 घंटे. वेरी गुड. हमने हमारा स्लीपिंग टाइम में कोई भी कटौती नहीं की. हमने 2 घंटे एंटरटेनमेंट के लिए रखे, हमने 2 घंटे खाने के लिए रखे, हमने 2 घंटे एक्स्ट्रा भी रखे हैं, लेकिन इस 10 घंटे में कोई कॉम्प्रोमाइज नहीं. इतना 2 महीना करना.
समझ में आ रहा है? 10 घंटे मुझे रोज पढ़ना है, तो 10 घंटे में मैंने 2 टॉपिक के, दूसरे दिन मैंने राइटिंग स्किल लिया, समझो मेरा 10 के 10 घंटा राइटिंग स्किल में हो गया, लेकिन राइटिंग स्किल हो गया, मेरा कॉन्फिडेंस लेवल बिल्डअप हो गया, अरे मेरा 3 यूनिट हो गया। ऐसा सिस्टमैटिक पढ़ता हूं ना तो मेरा बराबर पढ़ाई हो रहा है। मेरे रिवीजन बुक में मुझे दिख रहा है 5 मैंने ग्रामर के क्वेश्चन पे सॉल्व किए, 5 मैंने निबंध लिखे, 5 पत्र लिखे, 5 वृत्तांत लिखे। अरे वाह, मस्त प्रॅक्टिस हो रही है, रिव्हिजन बुक मेरी भर रही है। आता कुठला घ्यावा मग? 2 राहिले, स्थूलवाचक आणि गद्य. काय घ्यावं? काय आवडेल तुम्हाला घ्यायला? सर गद्य. नको, गद्य कशाला घेतो? आता थोडं टायर्ड झाला ना तुम्ही, म्हणजे मोठा क्वेश्चन तुम्ही प्रॅक्टिस केली ना उपयोजित, थोड़ा हल्का फुल्का लेते ना अभी, स्थूल वाचन. अभी थोड़ा हल्का लेते ना। आपने देखो क्या होता है ना, ये जो दिमाग है ना, ज्यादा नहीं, छोटा है, प्रोग्राम है, ज्यादा उसको लोड नहीं देने का, डिवाइड करके लोड लेने का अच्छा रहता है। मुझे अगर कोई बोलेगा ना ये 100 किलो की बोरी उठा के रखो, भैया रखूंगा, एक साथ 100 किलो उठाऊंगा मेरी कमर टूट जाएगी। 10-10 किलो में 10 बार रखूं, मेरा 100 किलो हो जाएगा। काम करने का तरीका होता है, वो तरीका हमें सीखना है। ये मैं तरीका सिखा रहा हूं आपको पढ़ाई का, ये सीखो, आपको लाइफ टाइम के लिए काम आएगा। ये आज 10th में आप मिले हो, ये तरीका आप सीखो, इंजीनियर बनो, डॉक्टर बनो, आर्किटेक्चर बनो, IITians बनो, या नीट में क्रैक करो, डॉक्टर बनो। ये तरीका इस्तेमाल करो, देखो लाइफ में आप मुझे याद करोगे हमेशा कि कोई सर आए थे कभी तो स्कूल ने बुलाया था, लेकिन तरीका बता के गए। मेथड मेक्स यू सक्सेसफुल। हार्डवर्क करना जरूरी है, लेकिन वो प्लानिंग के साथ सिस्टमेटिक तरीके से। बगैर प्लानिंग के हार्डवर्क करोगे तो भी कुछ फायदा नहीं। जिस मटके में होल गिरा है उसमें पानी भरोगे तो क्या होगा? भरते ही रहोगे, पानी बहता रहेगा, मटका कभी नहीं भरेगा। पहले उस मटके का होल बुझाओ, फिर पानी भरो, आधे घंटे में भर जाएगा। बरोबर ना? पटतंय का? काय ना ये आन्सर. हो सर. ओके, आता मग घेऊया आपण प्रश्न क्रमांक 3, स्थूल वाचन. एक तर पहिले एक पाठ उडवलाय, कॅक्टस उडवून टाकला. कविता एक आहे, जाता असताना मोठे होत असलेल्या मुलांनो आणि उत्पत्ती कोश. या 3 पाठ खाली जे प्रश्न आहेत ते प्रश्न करायचे. मग आता हे प्रश्न करायचे म्हणजे काय, कसा अभ्यास करायचा? याच्यामध्ये 2 टाईप मध्ये प्रश्न आहेत. एक शॉर्ट नोट्स टिपा लिहा, आणि दुसरं येणार आहे अभिव्यक्ती किंवा स्वमत. 3 पैकी 2 प्रश्न लिहायचे. किती किती लिहायचे? I can not that. 2 आउट ऑफ 3. 3. बरोबर आहे? मग ते जे टेक्स्टबुकच्या खाली आहेत ना त्याच्यातूनच येणार आहे. मग आता काय करायचं अभ्यास करता? चला, जाता असतानाचे प्रश्न उत्तर वाचूया. गाईड तर सगळ्यांकडे, नोट शाळेने दिली असतील किंवा नसतील दिली, ठीक आहे. त्याच्यानंतर उत्पत्ती कोशचं कार्य, उद्दिष्ट वाचायचं. किती वेळा वाचायचं? प्रत्येक आन्सर 5-5 वेळा वाचायचं. आणि मग नोटबुक बंद करून जे वाचलेलं आन्सर आहे पहिलं 5 वेळा वाचलं, नोटबुक बंद, क्वेश्चन लिहिलं, आन्सर लिहिलं, परत टॅली करायचं, परत लिहायचं, टॅली करायचं. असं 5 वेळा वाचायचं, 5 वेळा लिहायचं. असे फक्त तुम्हाला एक 8 क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करायची. 10 तासामध्ये तुम्ही 5 तास, 3 तास खूप झाले, 3 तास खूप झाले, 5 तास धरूया. चला, अर्धा दिवस देऊन टाकू स्थूल वाचनाला, होऊ शकतं. 5 तास दिले ना 10 तासामध्ये, स्थूल वाचन कंप्लीट. लिहून काढलं, लिहून काढायचंय, नुसतं वाचायचं नाही. वाचल्यानंतर लिहायचंय बुक बंद करून, आणि नंतर चेक करायचंय मैंने लिखा पढ़ा वो है क्या. मग जेव्हा आपण ते वाचतो ना तेव्हा आपल्याला कळतं हा ये रे गया, परत परत लिहा. तो पॉइंट्स क्लियर होते जाते हैं. एक टाइम ऐसा था ना, जो पढ़ा था वो एज इट इज लिख रहे हैं, एज इट इज लिख रहे हैं. समझ में आ रहा है? जब हम शुरुआत में साइकिल सीखते हैं ना तो डर लगता है, बैठने नहीं आता है, हाथ हिलते हैं, कितनी बार गिरते हैं. लेकिन एक बार साइकिल सीख के तो ऐसे राइडर होते हैं ना, दोनों हाथ छुट के
फिर हम दूसरे को होता है अरे इजी होता है, अरे इजी होता है लेकिन तुम्हें कोशिश करने के बाद हुआ है ना। तो ये कोशिश हमको करना है और क्या तरीके से करना है ये मैं सिखा रहा हूं। मेरा पॉइंट मिल रहा है आपको क्या है? ओके, कुछ लोग समझदार लोग लिख रहे हैं, पॉइंट मेरे ले रहे हैं. आता राहिला कुठला पार्ट? गद्य. गद्य. काय येणार आहे हो गद्यामध्ये हे माहित आहे का? हे माहित पाहिजे ना पहिलं. मी काय बोललो की आपल्याला परीक्षेत काय येणार आहे हे माहित पाहिजे पहिलं. बरोबर आहे? मग आता गद्यामध्ये 3 पॅराग्राफ येणार, 2 सीन येणार आणि 1 अनसीन येणार. आता सीन मध्ये काय येणार? 4 मार्क आकलन, म्हणजे तेच एका वाक्यात उत्तरे लिहा, कारणे लिहा, विधाने पूर्ण करा, चूक की बरोबर, सत्य की असत्य, जोड्या जुळवा, असं उत्तर येईल असा प्रश्न तयार करा, रिकाम्या जागा भरा, योग्य विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा, सिक्वेन्स मध्ये वाक्य लावा. हे सगळे जे ऑब्जेक्टिव्ह टाइप आहे हे आकलन. 4 मार्क आकलन, 3 मार्क सोमत, 7 मार्क झाले 7. एका पॅराग्राफवर 7, दुसऱ्या पॅराग्राफवर 7, किती झाले? 14. आता तिसरा जो आहे तो अनसीन पॅराग्राफ, त्याच्यावर 4 मार्काचं आकलन, नो सोमत. 14 + 4 18. मग आता हे जे सीन आहेत ते कुठले? जे वाचलेले धडे आहेत, सगळे धडे वाचा, शांतपणे एक एक धडा वाचा, मस्तपैकी मजा करा, स्टोरी सारखं वाचा. आणि त्या पाठाशी संबंधित असणाऱ्या त्या पाठाच्या खाली ज्या काही आकृत्या आहेत, ज्या काही कृती आहेत, चौकटी आहेत, त्या पूर्ण करा. किंवा तुमच्याकडे क्वेश्चन बँक असेल त्याच्यामधून त्या त्या पॅराग्राफमध्ये सॉल्व्ह करा. पण या ठिकाणी तुम्ही जास्तीत जास्त स्वमतची प्रॅक्टिस करायची. स्वमत सोडायचं नाही. नो नो. जैसे हम शादी में जाने के बाद आइसक्रीम नहीं छोड़ते, वैसे हम स्वमत नहीं छोड़ेंगे. समझ में आ रहा? कारण का स्वमत तुम्ही काहीही लिहिलं तरी मार्क मिळणार आहे, पण त्या दिलेल्या वाक्याशी प्रश्नाशी रिलेटेड तुम्ही लिहायचं आहे बस. मग ते निगेटिव्ह लिहा, पॉझिटिव्ह लिहा, तुम्ही तुमचं मत लिहिलेलं आहे, तुम्हाला मार्क मिळणार म्हणून हे सोडायचं नाही. हे 8 ते 10 ओळीत लिहायचंच, सोडायचं नाही. मार्क मिलने ही है, क्योंकि बोर्ड का नियम है, बच्चा जो लिख रहा है वो उसका है, उसको मार्क्स देना है. खाली दिए हुए क्वेश्चन से रिलेटेड लिखा है ना, निगेटिव लिखा है, ग्रामेटिकली रॉन्ग लिखा है, चलेगा, लिखा है, लिखना. छोड़ना है. हमको लगता है अरे सोमत अभी क्या लिखू. तुम्ही मित्राला वजन घटवण्यासाठी काय सल्ला द्याल यावर तुमचे मत लिहा. अरे देणार ना सल्ला, रनिंग कर, शाकाहारी बन, व्यायाम कर, उपवास धर, असं काय ना काहीतरी लिहा. तुम्हाला जे पटतं ते लिहा, तुमचं मत आहे. तुम्हाला तिथे ना चान्स दिलाय बोर्डाने, अपॉर्च्युनिटी दिलाय, यू राईट इट अँड टेक इट. पण विद्यार्थी हे करत नाही आणि सोडून देतात आणि 3 मार्क घालवतात. तुम्ही नाही घालवणार आजपासून. 3 मार्क छोड़ने से अगर कुछ लिखकर 1 मिलता है तो अच्छा है क्या बुरा है? वो कहावत है ना हिंदी में, नई मामा से काना मामा अच्छा है. यानी मामा नहीं है ये बोलने से तो अच्छा है ना, मेरा मामा है, काना है, लेकिन है मामा तो है मुझे. कहावत है एक, आप लोगों को पता नहीं. तो 1 मार्क तो मिलेगा कि नहीं मिलेगा? मिलेगा ना. और आपको मालूम है 1 मार्क यानी 80 आउट ऑफ 80 यानी 1 मार्क यानी कितना परसेंटेज मालूम है? कुछ तो आएगा ना, समथिंग पॉइंट, समथिंग तो आएगा ही ना. फिर वो तो समथिंग तो मिलेगा ही ना. अगर 999 किसने दिया और आपको कहा मैंने तुझे 1000 रुपया पूरा दिया, तो आप एग्री करोगे क्या? एक का भी महत्व है ना उतना ही. तो 1 मार्क हमारे परसेंटेज बढ़ाएंगे ना, डेफिनेटली. तो स्वमत छोड़ना नहीं है, स्वमत लिखना है. जैसे आता है, टूटे फूटे भाषा में आता है, चलेगा, आपको लिखना है, कंपलसरी लिखना है. ये आज पक्का निश्चय है. समझ आया? तो ये हो गया 2 सीन पैराग्राफ, 1 अनसीन पैराग्राफ, 7, 7, 4, 18 मार्क. इसको हमने समझो पूरा दिन दे दिया. अभी कितने घंटे गए? पहले दिन हमने व्याकरण किया, पद्य किया,
10 घंटे में। दूसरे दिन क्या किया? राइटिंग स्किल किया। रायटिंग स्किल्स उपयोजित तीसरे दिन हमने क्या किया? स्कूल वाचन स्थूल वाचन किया 5 घंटे ना। और फिर आधा समय जो है हमने गद्य किया। और चौथे दिन हमने आधा समय क्या किया? गद्य किया। अभी भी आपके पास 5 घंटे बचे हैं चौथे दिन के। 40 घंटे में से 35 घंटे हो गए। अभी आपको जो डाउट है, ये सारे जितना आपने 5 यूनिट पढ़ा है मराठी का, 5 पार्ट, इसमें जो डाउट है इसको 5 घंटे में रिवाइज करो। और 5वें दिन मॉर्निंग सेशन में एक पेपर, लेट आफ्टरनून में एक पेपर और इवनिंग में एक पेपर, 3 पेपर लिख के अपना मराठी का प्रैक्टिस कंप्लीट। कौन रोक सकता है आपको अच्छे मार्क्स लेने से? अगर हम सिस्टमैटिक प्लानिंग से पढ़ेंगे तो क्या प्रॉब्लम है मुझे बताओ। कैसे लगा आपको? तो क्या सीखा हमने? पहले टाइम मैनेजमेंट, दूसरा सीखा प्लानिंग ऑफ स्टडी, बराबर। तीसरा सीखा कि स्टडी करते समय हमें पहले देखना है कि क्या क्या आने वाला है, क्या क्या क्वेश्चन बैंक है, यानी क्या क्या पेपर पैटर्न में क्या क्या पूछा जाता है, वैसे वैसे पढ़ना। फिर प्रेफरेंस देके हमने लिस्ट बनाई और पढ़ना चालू किया। और 5वां, हमने जो पढ़ाई की उसके ऊपर क्वेश्चन पेपर सॉल्व करके हमने पूरा अपने आप को इवैल्यूएट कर दिया। हो गया कि नहीं? प्रैक्टिस होगी कि नहीं? बराबर आप मुझे बता। हर एक सब्जेक्ट के लिए ऐसा करो, देखो चमत्कार हो जाएगा। थैंक यू सर। ओके, अभी आप लोग डाउट पूछो बच्चे। हाँ यस टीचर, यस। कैसे लगा टीचर? ओके, खूप खूप छान माहिती दिली सर तुम्ही. विद्यार्थी खरंच गायडन्स झालाय. मला जसं जमलं तसं मी दिलंय. खूप खूप महत्वाची माहिती दिली. मुलांचं पण टेन्शन थोडं कमी झालंय. येस स्टुडंट. ऍक्च्युली ना हे व्याख्यान आहे ना, इंटरप्रिटेशन असतं ना. आपण एकमेकांशी बोललं पाहिजे. मुलं किती छान आहेत, उत्तरं दिली मला त्यांनी. मला खूप आवडली मुलं. हो. पटापट उत्तर दिली. आता त्यांना काय डाऊट असेल तर विचारू दे. एनी डाऊट तन्वी, रोमेश, लिगेश, विधी, पलक, जी नावं वाचतोय ते मी सांगतो. एनी डाऊट? यस स्टूडेंट, एनी डाऊट? नो सर, आपने किया था। हाँ क्या विधि? सर आपने एक्सप्लेन पूरा कर दिया ना, तो डाउट नहीं है। नहीं है सर मला नाही सर नाही. ऐसा हो काय सर डाऊट मला एक डाऊट आहे सर. बोल पेपर तन्वी. लिहिताना प्रत्येक प्रश्नात असा किती टार्गेट असला पाहिजे की या टाइमापर्यंत, म्हणजे टाइम लावलाय मी तर हा प्रश्न झाला पाहिजे. बिकॉज रायटिंग स्किल्स नंतर येतं ना, तर त्याच्यासाठी टाइम उरत नाही आणि हे होतं म्हणून. ओके ना, ठीक आहे ना. ओके, समजू शकतो, बट ते समजलीस, व्हेरी गुड. आता मी तुला सोल्युशन देतो. रायटिंग स्किल तुझा कम्प्लीट होत नाही. तुला येऊन पण कधी कधी असं वाटतं की टाइम कमी पडतो आणि तुझं राहून गेला. करेक्ट ना? You start with writing skill. You start with writing skill. Who told you to write writing skill in the end of? You finish that part first. मी तर मुलांना सांगतो की व्याकरण सुरू करा, मग रायटिंग स्किल लिहा आणि मग कविता पाठ लिहा आणि सगळ्यात शेवटीच तुला वाचन द्या. कारण सुटला तर एखादा 3 मार्काचा सुटतो, काही सुटत नाही. क्या कहते हो भैया? आप बुफे में गए हो खाने के लिए, जो अच्छा लगता है वो खाओ ना, जो नहीं अच्छा लगता है वो बाद में खाने का ना, टेस्ट के लिए. राइटिंग इंस्टीट्यूट रहा है ना बेटा तन्वी, तो हम पहले लिखेंगे तो हो जाएगा कि नहीं पूरा. पहला ग्रामर लिखो. थोड़ा क्या होता है, थोड़ा धड़कने बढ़ी हुई रहेगी, पेपर स्टार्ट हो रहा है तो ग्रामर हो जाएगा हल्का फुल्का. फिर आपका राइटिंग स्किल हो जाएगा. फिर आप उसको पद्य में लिखो, फिर गद्य लिखो और लास्ट में स्थूलवाचन लिखो. आपको किसने कहा है कि क्वेश्चन नंबर 1 ही पहले सॉल्व करना है? कोई जरूरत नहीं. अगर मुझे क्वेश्चन नंबर 1 आया ही नहीं तो क्या करूंगा मैं ऐसे बैठे रहूंगा क्या? यू स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर 5, राइटिंग स्किल, सो यू विल कंप्लीट डेफिनेटली. सॉल्यूशन मिला? So first of all, are there वेलकम. एनी डाउट एनीवन? नाइस क्वेश्चन. है तन्वी का क्वेश्चन एकदम एग्जैक्ट सही था. बहुत बच्चों का ऐसे ही होता है. येस निकिता, रोमेश. सर एनी डाउट? बोल ना.
सर 3 स्थूल वाचन आहेत ना, तर तिघांचे प्रत्येक 3 प्रश्न असतील. तर सर त्याच्यामधून कुठले 2 स्थूल वाचन परफेक्टली करायचे का तिन्ही करायचे? नाही, स्थूल वाचन वाचन तू 2 केले तर चालतील, पण ते 2 पक्के करावे लागतील. कुठून 2 कर चालेल, पण पक्के कर. ओके सर. एनी डाऊट? अजून कोणाला काही शंका, काय डाऊट? मी तुम्हाला अभ्यास कसा करायचा, पेपर सोडवताना टाइम कसं मॅनेज करायचं, ब्लू प्रिंट जाणून घ्यायची आणि अभ्यास कसा करायचा, टाइम मॅनेजमेंट कसं करायचं, तुमचं रिव्हिजन प्लॅनिंग कसं पाहिजे, हे या सगळ्या 5 गोष्टी मी तुम्हाला शिकवलेल्या आहेत. सोप्या करून सांगण्याचा मी प्रयत्न केला. येस, हॅलो सर. हॅलो. बोलो वेदा. हा, मी वेदांची मम्मी बोलतेय. हा, माझा मुलगा आहे ना भरपूर वीक आहे ऍक्च्युली. तर त्यांनी आता कुठल्या प्रकारे कसा अभ्यास केला पाहिजे, म्हणजे आता भरपूर आता शॉर्ट टाइम आहे आणि पण त्याच्या डोक्यात हे नाही घुसत नाही, म्हणजे प्रश्न वाचला पण त्याच्या लगेच 2 तासांनी त्याला विचारलं तर विसरून जातो. मग त्यांनी इम्पॉर्टंट काय करायला पाहिजे, म्हणजे कुठल्या स्टॉप? हे बघा, आता त्याचा मराठीचं वीक आहे तर सगळ्याला त्याचं रायटिंग स्किल्स त्याला प्रॅक्टिस द्या. पत्र कसं लिहायचं, पुस्तक कशी लिहायची, जाहिरात कशी, निबंध कशी, या 3 गोष्टी त्याच्याकडनं पहिल्या करा. अच्छा. ग्रामर थोडंसं आहे, ग्रामर करून द्या. ओके, या 2 गोष्टी पहिल्या करा. तिसरं त्याला सांगा की मराठीचं वाचन करून त्या उतारातून उत्तर लिहिता येतात का, ही प्रॅक्टिस द्या. ते बरोबर होईल. एवढं केलं तरी त्याला 50 मार्क मिळतील. ओके ओके, ठीक आहे. पहिलं रायटिंग स्किल, दुसरं व्याकरण आणि तिसरं पाठ वाचून त्याच्यावर येणाऱ्या ऍक्टिव्हिटी त्याला कशा तोडक्या मोडक्या कशा येतात, सोमत थोडं बहुत लिहिता येते ना, ही प्रॅक्टिस द्या. पण तो जेव्हा मी त्याच्याबरोबर बसते, हे प्रश्न करायला घेते, अजून मम्मी ह्याच्यात अजून शॉर्ट येणार का, अजून म्हणजे बोलता चालतं का असं शॉर्ट करून हे केलं तर प्रश्न उत्तर? इथे बघा, इथे फक्त सोमत लेंथी आहे, सगळा पेपर शॉर्ट आहे आणि रायटिंग स्किल मला परफेक्ट आहे. बाकी सगळं शॉर्टच आहे. ठीक आहे. पण तुम्ही त्याला ज्याच्यात 100% मार्क्स मिळणार आहे ते ग्रामर आहे, रायटिंग आहे, याच्याशी टेक्स्टबुक काय संबंध नाहीये. हे पण करून घ्या तुम्ही. अच्छा. हे जर का तुम्ही केलं ना तर तुमचे पहिले 50% म्हणजे आउट ऑफ 40 मार्क्स तुमचे रिझर्व झाले. त्या 40 मधून त्यांना आरामात 30 मार्क मिळू शकतात. ओके, ठीक आहे. थँक्यू सर. हो, वेलकम. येस, एनी डाऊट? आस्क टू सर. नो? सर एक डाऊट आहे. कोणाला डाऊट आहे? कौशिक. हाँ, कौशिक सर, आपने जो बोला कि जो अच्छा लगता है वो लिखो, हाँ, तो बट अगर समझो अगर मेरे को लेटर आ रहा है तो मैं पहले लेटर किया और मेरे को अभी दूसरा चीज आ रहा है तो मैं वो करूंगा, तो उसके लिए पर मार्क्स कटेगा ना, उल्टा सीधा अगर लिखेंगे? इसमें कैसा कि एक अगर क्वेश्चन नंबर 5 चालू किया तो पूरा क्वेश्चन नंबर 5 करने का, और उसके बाद तुमको जो कोई भी चालू करना है तो नए पेज पे नेक्स्ट कोई भी क्वेश्चन, लेकिन एक क्वेश्चन चालू किया तो वो क्वेश्चन कंप्लीट करना है. अच्छा, ऐसा है. अभी तुम बोलो मैं खाली लेटर अभी लिखूंगा, फिर कविता लिखूंगा, फिर मैं थोड़ा ग्रामर लिखूंगा और फिर मैं बाद में थोड़ा सा ऐसा लगा, लिख सकते हो, लेकिन टीचर को परेशानी होती है. टीचर को परेशानी होती है और टीचर नहीं चेक कर पाता है. इसीलिए मेथड ये है कि यू स्टार्ट एनी क्वेश्चन आउट ऑफ 5, एनी क्वेश्चन यू स्टार्ट, बट यू कंप्लीट दैट क्वेश्चन फुल एंड देन यू स्टार्ट न्यू क्वेश्चन. हाँ, समझा. समझ आ रहा है? हाँ सर. Okay. Any doubt, anyone? No sir. Okay, miss. So, Arik miss. धन्यवाद सर. उषा मिस. येस संपवूया? सर. हो सर, हाँ, धन्यवाद. मी परत एकदा मी इंटरनॅशनल स्कूलचे ट्रस्टी, मॅनेजमेंट, प्रिन्सिपल आणि मराठी विषय शिक्षक व माझे सर्व हे आज उपस्थित असणारे प्रिय विद्यार्थी, त्या सगळ्यांचा मी आभारी आहे. सगळ्यांचे मी आभार मानतो की आपण शांतपणे माझं हे लेक्चर ऐकलं आणि मला या शाळेने संधी दिली, म्हणून या मॅनेजमेंटचे आणि शाळेच्या मुख्याध्यापक शिक्षकांचे मी मनापासून आभार मानतो.
तर या 10वीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या येणाऱ्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझं व्याख्यान असं मी जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सर. ओके मिस. हो, मुलांचं मार्गदर्शन झालं तुमचं आणि मुलांच्या आवडलं का? अडचणी सुद्धा. हो सर. बरं वाटलं का? मुलांच्या चेहऱ्यावर कळतंय की मुलांचे भरपूर प्रश्न सॉल्व्ह झाले. थँक्यू सो मच सर.